सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वाचत आहोत महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व श्री पु ल देशपांडे यांचं प्रवासवर्णन अपूर्वाई. तर पुढच्या भागाला सुरुवात करते. एकदा कस्टमच्या अडसरापलीकडे गेलं की परत माणसात येता येत नाही. त्यामुळे निरोप द्यायला आलेल्या मंडळींची आणि आमची फारकत झाली. आम्ही एकाएकी निराळे झालो. परदेशात पाठवायला लायक असा शेरा आम्हाला मिळाला आणि आता फक्त विमान केव्हा सुटतं याची वाट पाहत आम्ही बसलो. मध्यरात्र उलटून चालली होती. सांताक्रूजच्या विमानतळावरील ती कस्टम कचेरी अद्ययावत पद्धतीने सजलेली आहे. उतारूंचे बसण्याची सोयही छान आहे, कोचही अत्यंत आरामशीर आहेत. परंतु आम्ही दोघे तिथे अगदी अवघडून बसलो होतो. आमच्या समोरच एक युरोपियन जोडपं बसलं होतं. हिंदी चलनाचा त्यांच्या डोक्यात गोंधळ झाला होता. रुपयांच्या नोटा, नवे पैसे, चवल्या पावल्या यांचा मेळ जमत नव्हता. शेवटी भारतातून जाताना तरी त्यांच्या मनात काही चांगली आठवण असावी म्हणून मी त्यांना थोड्या आगाऊपणानेच नाण्यांचा हिशेब समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि 2-4 मिनिटात त्यांच्या मूळ गोंधळात आणखीच भर पडली. शेवटी माझी सहधर्मचारिणी मदतीला आली आणि ते जोडपं हिंदी चलनाविषयी पुरुषांपेक्षा हिंदी स्त्रियांना अधिक चांगली माहिती आहे असा आग्रह करून आपल्या विमानाच्या वाटेनं चालू लागले. नव्या पैशांचा हिशोब ही एक मला अजूनही न जमलेली गोष्ट आहे. 3 आण्यांच्या टप्प्यावर 19 रुपये 19 नवे पैसे झाले की माझ्या गणिताला कोंब फुटतात. कधीकधी माझ्या हिशेबात रुपयाचे 100 पैसे बसतात, तर कधी काटा 103 ते 97.5 पर्यंत कुठेही झुकतो. आणेल्या आणि नवे पैसे यांचे गोत्र जमले तर प्रवर जमत नाहीत आणि दोन्ही जमली तर 7.5 आणे वगैरे आडवण्यावर एक नाडी येते. दुकानदारांनी दिलेली मोड डोळे मिटून खिशात टाकणं हा चलन करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. त्या परदेशी जोडप्याशी आर्थिक वाटाघाटी करण्यात 5-10 मिनटं गेली. त्यानंतर आमच्या सोबतीला कोणी मराठी मंडळी आहेत की काय ते पाहावं असा एक कोता प्रांतीय विचार आला आणि पाटील नावाचे गृहस्थ भेटले, जोशी नावाचे विद्यार्थी भेटले. मी देशपांडे होतोच. उणीव फक्त कुलकर्ण्यांची होती. म्हणजे देशपांडे, जोशी, पाटील, कुलकर्णी असे भारतीय ग्रामव्यवस्थेचे 4 खांब जमले असते. पण त्या दिवशीच्या विमानावर कुलकर्णी नव्हते. ही उणीव नाडकर्णी नावाच्या पायलटने कैरोनंतर भरून काढली. किंबहुना नाडकर्णी हे कुलकर्ण्यांचंच दक्षिण कानडा जिल्ह्यातील रूप आहे. तेव्हा एका अर्थी संच जमला. 1च्या सुमाराला कुठल्याशा विमानाचे पंख फडफडले आणि आमच्या मांडवात गर्दी उसळली. प्रत्येकजण त्या दिशेने जाऊ लागला. म्हणून आम्ही पण उठलो आणि महाजनांचा पंथ धरला. कठड्यापलीकडे आप्तस्वकीयांची दाटी होती. वृद्धांच्या डोळ्यात अश्रू होते आणि मित्रमंडळी आमच्या खात्यावर नवे जुने विनोद खपवीत होती. विमानाजवळ पोचल्यावर हेच आमचं विमान याची खात्री करून घेतली. हो, नाहीतर पहाटे कैरोला उतरण्याऐवजी कोचीनलाच उतरायचं. अनेक वर्षांपूर्वी कोल्हापूरला जायला निघालो असताना रात्रभर पुण्याच्या यार्डापर्यंत प्रवास केलेल्या डब्यात झोपून राहिल्याची एक कटू आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. मैत्रिणीबरोबर सिनेमाला गेल्या दिवशी नेमक्या एखाद्या खवट नातलगाला तो सिनेमा पाहण्याची त्याच वेळी हुक्की येते, तसा हा फजितीच्या प्रसंगाचा प्रकार आहे. आठवणींच्या अडगळीतून असल्या आठवणींची गंजलेली टाचणी केव्हा पोचेल हे सांगणं अवघड आहे. विमानाच्या प्रवेशद्वाराशी यजमानीनबाई उभ्या होत्याच. काळ्या निळ्या विजारी, पांढरे शुभ्र शर्ट आणि निळ्या टोप्या घातलेले, अंगाखांद्यावर पंखाच्या मुद्रा लावलेले आणि तसल्याच ढंगाच्या मिशा ठेवलेले हवाई कर्मचारी चपळतेने इकडून तिकडे जात होते. विमानतळावर दिव्यांची रोषणाई होती. आम्ही त्या गोल काचेच्या खिडक्यातून
त्या मध्यरात्री आम्हाला निरोप द्यायला आलेली मंडळी कुठे दिसतात किंवा नाही ते पाहण्याचा प्रयत्न करत होतो. विमानात बसल्यावर आता आपण बहुतेक इंग्लंडला जाणार असा अर्धवट निश्वास टाकला आणि पोटावर पट्टा बांधला. एक एक पंखा फिरू लागला आणि विमानाने गती घेतली. सुमारे मैल 2 मैल जमिनीवरून धावून विमानतळाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन विमान थांबलं. विमान थांबल्यावर मनात अनेक विचारांची गर्दी उसळली. यांत्रिक बिघाडामुळे त्या विमानाला उशीर झाला होता, दुरुस्ती झाली होती की व्हायची होती हा अंदाज नव्हता. जुन्या सर्व्हिस मोटारीत पॅसेंजर कोंबून त्यांना चांगले शिजवायला घालून मग मोटारीचा जबडा उघडणाऱ्या ड्रायव्हरची आणि त्याच्या ममत्याची आठवण येणं अगदी अपरिहार्य होतं. परंतु तसं काही झालं नाही. विमानानं एकदम गती घेतली आणि एखाद्या चित्रपटासारखा तो झगझगता विमानतळ डोळ्यापुढून सरकला आणि आमच्या झाशी की राणीने त्या प्रचंड झगमगाटातून वरच्या अनंत आणि अंधाऱ्या अवकाशात झेप घेतली. त्या अलंकारासाठी त्याच्या खाली 40 लाखांची वस्ती मध्यरात्रीची स्वप्ने मिटल्या डोळ्यांनी पाहत होती. माझे वृद्ध श्वशूर आणि आई आनंदाने भिजल्या डोळ्यांनी घरी परतत होती आणि उघड्या डोळ्यांनी मी परदेशाला जाण्याचं माझं स्वप्न साकार झाल्याचं पाहत होतो. सोबत माझी सहचारिणी होती. आम्ही दोघांनीही गेली 12 वर्ष अनेक किल्ले हवेत बांधले होते. जमिनीवर वाडा बांधायचा विचार आमच्या मनात कधी आला नाही. किंबहुना आमचं घरकुल 2-2.5 वर्षांवर एका जागी फारसं कधी राहिलंही नाही. दत्तानं केलेलं गुरु आणि मी केलेल्या नोकऱ्या यात फारसा काही फरक नाही. त्यामुळे दत्त महाराजांप्रमाणे आमचाही वास अनेक क्षेत्री झाला. 4-5 महिन्यांपुरते आम्ही इंग्लंडला बिऱ्हाड थटणार होतो आणि अंधार गुडुप्प होता. बराच वेळ विमानात झोप येत नव्हती. बाहेर अंधार गुडुप्प होताच. विमान भरगच्च भरलेलं होतं. सराईत मंडळी केव्हाच झोपली होती. यजमानीनबाई जपानी होत्या, कदाचित चीनी पण असतील. अत्यंत तत्परतेनं हातातील तबकातल्या लवंगा, वेलदोडे, पेपरमेंट वगैरे प्रवाशांपुढे आणीत होत्या. चेहऱ्यावर अभ्यासक्रमात शिकवलेलं हास्य होतं. चालण्यात चपळाई होती आणि बोलण्यात वाऱ्यावरच्या पानांची सळसळ होती. विमानात प्रचंड उकडत होतं. माझा अंगावरचा सूट मला चिलखतासारखा वाटू लागला. इतक्यात माझं लक्ष समोरच्या एका गोऱ्या प्रवाशाकडे गेलं आणि मी थक्क झालो. मी त्याच्या देशाला जाण्यासाठी नखशिखांत पाश्चात्य पोशाख घालून स्वतःला गुंडाळून घेतलं होतं आणि हा पठ्ठ्या अक्षरशः बटाट्याच्या साळीतल्या कोचरेकर मास्तरासारखा अर्ध्या नव्हे चतकोर खाकी विजारीत शरीराचा दक्षिण भाग कोंबून उत्तर भागात 25-1 खिसे असलेला एक शर्ट, वर एखाद्या गुरख्याने विणलेला स्वेटर आणि डोक्यावर केवळ पेट्रोल गाळण्याच्या लायकीची फेलठॅट. तिला एक पाडगावकरांच्या कवितेत येत तसले पीसी लटकावलेले होते घालून चष्म्याची एक काडी डोक्यावर आणि दुसरी डाव्या कान्यावर अशा अवतारात बसला होता. त्या निमित्तानं माझ्या आसपासचे सर्व गोरे प्रवासी पाहिले. माझ्या इतका जावई पोशाख केलेला त्या मंडळीत एकही नव्हता. माझा नवखेपणा माझ्या नव्या कोऱ्या सुटामुळे मला अधिकच जाणवू लागला. तेवढ्यात ती जपानी यजमानीण माझ्यापुढे एका थाळीत भिजवलेले टॉवेल घेऊन आली. रात्री 2च्या सुमाराला त्या भिजवलेल्या टॉवेलांचं प्रयोजन मला कळेच ना. परंतु समोर वाढून आणलेलं ताट परतवायचं नाही म्हणून एक टॉवेल मी उचलून पाहिला. माझी समजूत त्याच्या खाली काही असेल, परंतु नाही. माझी पत्नी थकून झोपली होती. मी बरा त्या बाईला जागा सापडलो. मी टॉवेल घेतला आणि तिची अधिक प्रेक्षणीय पाठ फिरल्यावर आजूबाजूला पाहिलं. शेजारचा माणूस त्या टॉवेलची घडी तोंडावर ठेवून हलक्या हातानं पुसत होता. मीही ती घडी तोंडावर ठेवली. कोलन वॉटरच्या घडीचा त्यापूर्वी तापाखेरीस कधीच संबंध आला नव्हता, परंतु उकाड्यावर देखील तो एक बऱ्यापैकी इलाज आहे हे पृथ्वीवरून सुमारे 15,000 फूट उंच गेल्यावर मला कळलं. प्रवासाने मनुजा चातुर्य येते
असं म्हणतात ते हे असं. तर मंडळी, इथे आज आपण थांबतोय आणि ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत नमस्कार. उद्या पुढच्या भागासह भेटूया.